मित्रांनो, जय शिवराय. आणि देवाभाईच्या गोठ्यावरती आपण सोबत बघताय. मैदानात एक वादळापूर्वी जी शांतता राहते तीच नेहमी गोठ्यावरती बी शांतता राहते. असा हा तळेगावकरांचा लाल बादशाह, सांडू मिस्त्री यांच्या दावणीचा लाल बादशाह. आणि या लाल बादशाने अल्पावधीत जे नाव केलं ते गावरान बायलाला जर म्हटलं तर अगोदर बकासूरला जमलं. आणि आता हा लाल बादशाह करतोय. छोटा देवाबाई आणि लाल बादशाह मारत नाही, काही नाही, एकदम शांत आहे. बघा, जवळ येतो. आता अगोदर हात लावून देत नव्हतं, पण आता चोळायसाठी जवळ येतं. आणि ही जोडी ना, ह्या जोडीनं पराक्रम करते, सारखा पराक्रम करते. मैदानात गेली की नंबरात राहते गाडी. बरं, एक नंबरात गाडी राहते. अशा लाल बादशाह आणि देवाबाईच्या सगळ्याच दावणीला तुम्हाला दाखवतो. तिकडं बादशाह, खऱ्या अर्थानं तो बादशाह आहे. हा जरी लाल बादशाह आहे, पण खऱ्या अर्थानं त्याला ती उपाधी बादशाहची. आणि त्या बादशाहने जी दावण तयार केलेली, त्याच्या सावलीत जे बैल तयार झालेले त्याच नाव करताय. त्याच्यातली ही जोडी लाल बादशाह आणि देवा. त्याच्या अगोदर VIP राणा, सोन्या, हे बैल पण चांगले पळत आहे. पण ज्या पद्धतीने ही गाडी पळती, ही गाडी पाहण्याची सुद्धा संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना असते की लाल बादशाह आणि देवा आज काय करामत करणार. आणि आता लागोपाठ 3 मैदान झाले. त्या 3ही मैदानामध्ये जोरदार प्रदर्शन या जोडीचं राहिलं. मुन्नाभाई आपल्यासोबत. नमस्ते. नमस्ते. काय चालू आहे भैया? बस काही नाही, आता आहे इथं जनावरापाशी होतो. किती मैदान केले तुम्ही? आपण त्या भागात जाऊन लागोपाठ 2 मैदान केले. 2 मैदान झाले. हो. मी 3 म्हटलो, माफ करा. 2 मैदान कुठले कुठले? एक मला वाटतं चांगले नामांकीचं हे देवस्थान आहे जेजुरीचं. जेजुरीचं शेवागिरी महाराज. तिथं ज्या बी बैलाला गुलाल झाला तो लवकर गुलाल सोडत नाही म्हणे बकासूर, तिथूनच चर्चेत आलता. बरं बरं. आणि कुठेतरी पावलावर पाऊल ठेवलं लाल बादशाहने. हो. छोटा देवाबाई चर्चेत येतो, त्याला कारण आहे दिसायला, चालायला, पळायला, ज्या पद्धतीने तो आहे सगळ्या गोष्टीला. पण खऱ्या अर्थाने लाल बादशाहचं कौतुक करावं लागेल. हो. एक गावरान बैल ज्या पद्धतीने पळतो गळ्याला गळा देऊन, काय वाटतं तुम्हाला? ते समज त्याचं कौतुक असं वाटतो का एवढा समज लहान बच्चा. आणि आपण बरेच बैल छोट्या देवात आणून बघितली. त्याच्यात समज वेगळाच छोटा देवा पालतो. आणि आपला बारीकसा बच्चा समज देवाला कुठून घेऊन पालतो. कडना पण देवा, छोटा देवा पब्लिकला बी लागला तर बी त्याच्यासोबत पालतो, गळ्याला गळ देतो. आणि त्याची वयाच्या नुसार समज एवढा कमी कवळा वयाचा त्याचं समज आम्हाला लय कौतुक. आता 2-2.5 वर्षाचा झाला तो. 2-2.5 वर्षाचा आहे. हो. म्हणजे दुसरा. हो. नाही ना, आता समज हा नेमकेच लावला जात त्यांनी. आणि देवा? देवा पण दुसरा आहे. देवा दुसरा आहे. हो. म्हणजे बरीच कारकीर्द अजून गाजवणार आहे. हो. आणि VIP राणा कुठे आता? VIP राणा ते तिकडं पाठवलं होतं उद्याच मैदानावर. हा, मैदानावर गेला. मैदान. तिकडे सोन्या आहे ना? हा, तो सोन्या बी दाखवा थोडंसं. सोन्या चांगला पळतो, त्याला का बांधून ठेवलं तुम्ही? का आता हे समज तिकडं असं 2-2 गाड्या घेऊन बी जायला लय खर्च ते येतो. खर्च कमाई पण करताच ना. हा, मग आता ती बारकी जोड पळायला लागली तर मग यायला म्हणलं राहू द्या, उन्हाचा बी तापमान लय. त्याच्यामुळं मग म्हणलं थोडं अजून थंड वातावरण झाला, थोडं काढू बाहेर त्याला. याच्याहून काय शिकायला भेटतं? जी दावणीची मोठी खरेदी हो ती बांधून ठेवलेली, आणि ज्या कमी रकमेच्या खरेदी आहे हा, तर त्या आज चांगल्या नंबर घेताय, पळताय. या इकडं. आता ते महत्वाचं असं आहे, मोठी खरेदीचा बी विशेष वेगळा होता. मध्यस्तरी आपण बी थोडा संघर्षामध्ये होतो. सोन्याची किती रुपयाची खरेदी? सोन्याची 9,51,000ची खरेदी. देवाची? छोटा देवा कमी खरेदीचा आहे, 2,75,000चा. आणि लाल बादशाह? लाल बादशाह 1,00,000चा. 1,00,000चा. पण गावरान बैलाविषयी काय सांगाल? आजपर्यंत तुमच्या दावणीला लागला का एखादा गावरान बैल? बरेच वडिलांनी आतापर्यंत जे बी बैल वापरले गावठीच वापरले.
आता मध्यस्तरी आपण एक खिलार जाते ते बैल वापरायला लागलो. बरं. पहिल्यापासून वडिलाला हा छान गावठी बैलाचा. आता छोटा देवा बाई धनगरी किल्लारमध्ये येतो. हो धनगरीमध्ये होतो, मोठ्या देवाच्या जातीतला. सगळ्यात मास्टर माइंड जर म्हटलं तर संडू मिस्त्री. त्या व्यक्तीला जर बघितलं तर मनी भरणार नाही की एक वयस्कर आजोबा या सगळ्या गोष्टी तर डोकं लावता आणि तुम्हाला कुठेतरी गोलाला ठेवण्याचं काम संडू मिस्त्री करता. हो तेच. त्या व्यक्तीचं कौतुक करायला पाहिजे खऱ्या अर्थानं. मोठा देवाबाईकडे जाऊ, तिथं चर्चा करू आपण. बरेचसे विषय थोडेसे कळू द्या. अंगावर येतो देवा, एक शांत एक रागीट, म्हणजे मोठ्या देवाचाच राग आहे त्याला. मोठ्या देवाचा राग आहे. एक फोटो टाकला होता आपण इंस्टाग्रामवर, छोटा देवा आणि मोठा देवा, ज्या पद्धतीने त्यांची बैठक होती. हो तर ती एकदम पावलावर पाऊल ठेवून त्याच्या कुठेतरी सावलीत घडतोय मोठ्या देवाच्या. त्याच आपण छोट्या देवाची खरेदी केली आणि घरी आणल्यानंतर त्याचे समज मोठ्या देवासारखेच गुण दिसले, त्याचं आपण त्याला नाव दिलं. नाव दिल्यानंतर सेम सिस्टीम त्याची तीच, मोठा देवा जसा करतो तोच पद्धतीनं. राग बी तसलाच, पल तसला. हो. याला किती दिवस झाले पळवायला आता? आता याला काय 1-1.5 महिना बांधून. 1-1.5 महिन्यापासून बांधून. हा, सेकंदमध्ये चालूच होतं. आपण नेहमी मुलाखती करतो गोठ्यावरती. बरेचसे बैल दावणीला बांधलेले. आता गोठा पण सुसज्ज केला, चांगला गोठा बांधकाम केलं. आणि या बैलाचा बक्षिसाच्या रकमेचा कुठेतरी योग्य वापर झाला. हो. आणि त्यांना जी सुखसुविधा पाहिजे, काय पाहिजे या पळणाऱ्या बैलांसाठी, ते तुम्ही सगळं काही उभं केलेलं आहे. हो, उभं म्हणजे काय, आपण समज जेवढी त्याची काळजी घेतो ते पण आपल्याला मग यश मिळवून देतात. उन्हाच्या जास्त तापमानमुळं असल्यामुळं बरेच जण म्हणले का तुम्ही मोठमोठाले मैदान सोडले, हे केलं. पण जसं आपल्याला जीव आहे त्याचप्रमाणे त्याला पण जीव आहे ना. उन्हामध्ये जास्त बैल नाही आणले आपण. उन्हामध्ये हाणले नाही, पण बैल कमी पळतो का उन्हाने? अजिबात नाही. आता 2 मैदान तो लगातार केले, पुन्हा जास्त स्पीड दाखवली पण कमी नाही. पण जसं आपल्याला कसं ऊन लागतं त्यानुसार आपण समज आपल्या जीवावरच धरून चालायचं, जे सिस्टीम आपल्यावरती ते याच्यावर. एवढे बैल गाई समजा गोठ्यावरती, आता यांना खुराक काय काय नेमकं? आता ह्या बैलांना काय चालू खुराक? वेगळं वेगळं आहे की सगळं रुटीनच सगळं सारखंच? नाही, सारखं सगळ्याला. काय काय देतं? गव्हाचा बालडा, मका, बरं, उडीद डाळ मिक्स करून सगळ्याला सेम. कोणाला कमी जादा आणि राग नाही, याला जास्त आणि त्याला कमी म्हणून. बरं. बाहेरचा भरडा वगैरे काही? नाही, बाहेरचा नाही अजिबात नाही. आणि दूध सेम सारख्याला 3-3 लिटर. 3-3 लिटर गाईचं? बाकी त्याच्या व्यतिरिक्त खवा, तूप वगैरे असं काही? नाही, अजिबात नाही. जरा गरमाटचे दिवस आहे ना, याच्यामुळं. गरमाटीमुळं. अंडे वगैरे? नाही, अजिबात नाही. सगळे पण अंडे नाही देत? नाही. म्हणजे कोणत्यालाच नाही ना? नाही, आता नाही. थंडीचे दिवस लागले का तवा. याचं थोडं दाखवा ना. म्हणजे एक जवळ गेला ना की जशा पद्धतीने एखाद्या दारामध्ये गावरान गाय राहते, तर त्या गावरान गाईचा जसा जिव्हाळा राहतो एखाद्या मालकाला, तशा पद्धतीने या बैलाचं आहे. आणि एकदम अंगकाठी म्हटलं तर म्हणजे जी दारामध्ये खऱ्या अर्थानं मुक जनावर पाहिजे, हो, तर ते लाल बादशाह आहे. लाल बादशाह. आणि मी तर म्हणतो गिऱ्हाईक लागलं बी तर देऊ नका लाल बादशाहला. वडील देतच नाही. वडील देवाला गिऱ्हाईक लागलं तर द्या, पण लाल बादशाहला देऊ नका. वडील म्हणते ते आपल्या दारात असला तेवढं मन राबतं म्हणतो माझा. वडील वयस्कर आहे आणि मोठ्या देवाला छोट्या देवाला एवढ्या मागण्या झाल्या, वडिलाच्या नाही म्हणल्यामुळं आतापर्यंत बैल असं राहिला आपल्या. आतापर्यंत कवाचा गेला असता बैल. किती वर्ष वय तुमच्या वडिलाचं? 75-80. 75-80. अजिबात नाही म्हणत. ते म्हणते पुन्हा नावासाठी बैल नाही पळाला तर कोणी विचारतो म्हणतो तुला तुझ्यापाशी किती पैसा आहे, काय बैल पळाला तर त्याच्यावरच किंमत. त्याच्यावरून एक विषय विचारावा वाटतो तुम्हाला. आता हे बैल फॉर्म मध्ये आले, हो, पण हे बैल ज्यावेळेस फॉर्म मध्ये नव्हतं, मोठा देवा बहिणीची कारकीर्द त्याची घडवून ठेवलेली, हो, मग त्याला ब्रेक बसला कुठेतरी, तो स्टॉप झाला. हो. आणि नंतरचा जो काळ होता म्हणजे एक 6-7 महिने तुमचा संघर्षाचा काळ गेला. 3-4 महिने संघर्ष म्हणजे माझ्या मते तुमच्या दावणीला बैल नव्हते चांगले, हो, आणि कुठेतरी नाव थांबलं होतं. नाही, आपल्या दावणीला नंबर 1चेच बैल होते. मोठ्या देवाला थोडं पायाला मार लागल्यामुळं तो थांबला. बरं. आणि पेडगावच्या मैदानाला रानाला पण मार लागला होता, तो पण थांबला. मग असे दुसऱ्या खरेद्या करून बघितल्या तर समज नाव थोडं कमीच झालं. वडिलांना समज त्याचं अजून पण तेवढाच जोश आणि तेवढाच राग आहे त्याला पण. बरं.
स्वतः गेले 2 टॉपच्या खरेद्या केल्या. टॉपच्या पैशाला काही बघायचं नाही म्हणे, बैल कोणता कोणता पाळणार आहे मला दाखवा फक्त. 2-3 खरेद्या केल्या, पुन्हा नाव टॉपलाच आणून सोडलं. याच्यावर सावली का नाही पडते बैलांची? कोणावर? याच्यावर सावली ना. नाही हा रागीट का नाही मारत का नाही? नाही, त्याचा स्वभावच तसा आहे. पहिल्यानं समज सुरुवातीलाच तिकडं नेलं पुण्या भागात, हां तो असंच ढिलमिल राहायचा आणि काय मग आपल्या मागं चालला बकरीवाणी. बरं. प्रेक्षक सगळे हसायला लागले त्याला, हां काय पळण म्हणून. बरं. आणि त्याने करून दाखवलं करून स्वतःला दाखव. सिद्ध. हो. की तुमचं एक स्टेटमेंट ऐकलं की बकासूर आणि ही गाडी पळणार आणि तो एक वेगळा इतिहास राहणार. मागे अजून एक गावरान बैल चर्चेत आला होता, मला त्याचं नाव आठवना, 1-1.5 महिन्यापूर्वीचा पिरियड आहे बघा. भुत्या काका भूत्या भुत्या नावाचा एक गावरान बैल तो चर्चेत आला हो. होता आणि तो माझ्या होते बक्याच्या सीमीत लागला होता. हो. तर त्याच्यामुळे तो चर्चेत आला होता. पण प्रेक्षकांची इच्छा होती की बक्या आणि तो भुत्या एकत्र पळावा. ती इच्छा पूर्ण नाही झाली, पण कुठलं तरी गावरान एकत्र येऊन ते पळायला पाहिजे. आणि ती गाडी ही आहे लाल बादशाह आणि बक्याची. झालं आमचं बोलणं, पाळणार आहे लवकर. पळणार आहे. हो. बरं. कधीतरी किती वेळ प्रतीक्षा? म्हणजे तो बाकासूर बी देव बाकासूर आपल्या वडिलाचा आवडता बैल आहे. आवडता बैल. म्हणजे ते लाईव्ह मध्ये बघितला ना तर त्याचं ते म्हणते त्याच्या सारखा बैलच नाही, एवढा दाट पळाचा आणि असा गावठी बैल. बरं. आता ते आपल्या वडिलाची इच्छा आहे, मैदानाचा 1 नंबर हो किती पण हो, पण एक वेळेस बाकासूर आपल्याला हाणाचा पळवायचं. मामा सोबत बोलणं झाला तर मामा म्हणले तुम्हाला कधी पाहिजे फोन करा, लवकर पळणार आहे गाडी. आता अपेक्षा मथुरची पण केलीत तुम्ही, पण मथुर ती गाडी पण अजून पळाली नाही. आता योगाने ते पण पायरा जोडून आलता आमचा. दादाचा बी फोन आलता, पण काही समस्याला पण योग लागतं. हा वेळ ज्या बी दिवशी वेळ आणि त्याचा टायमिंग आला पळून हाय. दोन्ही नंदी सोबत लवकरच बैल पलते ना. आता हे वासर कुठले? आता हा कुठला आहे? तो नवीन खरेदी केला आता. काय नाव त्याचं? बलमा नावी त्याचं. बलमा. हो. कितीची खरेदी? ती बरीच आहे, चांगलीच आहे, पण वासरू चांगलं पडलं. आदत आहे? आदत माप तर चांगलं आहे त्याचं. हो. पळाला बी मग गती बघूनच घेतला ना. खरेदी केवढ्याची म्हटली? ते 1,51,000ची. 1,51,000ची. हो. चांगली वस्तू आहे. आणि दादा जात त्याला ले दादा बच्चाच्या झोप मन मापले खांदा बांधा जर बघितलं तर एखाद्या हरणीसारखा. पहा कसे दाते बारीक बच्चाच्या झोप. खरेदी करताना तुम्ही सगळ्यांच्या सल्ला मसलत करता का? हो, मग तसं करावंच लागतं. आणि काय बघतं बैलामध्ये? त्याचं पळण्यावरच बघतं का बाकी शरीराच्या काही गोष्टीवर? नाही पळणार. शरीरावर अवलंबून नसतं. शरीरावर बी घेणं लागतं. काय बघता? आता वडिलांना आपल्या लाल बादशाहचं फक्त शरीर बघून घेतलं होतं. शरीरात काय बघता? शरीरात त्याचे गुण, जुन्या लोकांचे म्हणणे असते इथं भावराने पाहिजे, गोमनी पाहिजे. बरं. कुठं भावराने पाहिजे? इथं वर असं वरती तिरकोणी पाहिजे नाही. आणि इथं भावरे पाहिजे बैलाच्या, या साईडला आणि या साईडला. बरं. त्याला देवमन ते सगळे गुण आपल्या लाल बादशाहला आहे. सगळे गुण लाल बादशाह. सगळे लाल बादशाह. दाखवा ना काय काय नेमकं त्यात गुण आहे ते कळू द्या. मी अगोदरच म्हटलं हो. की देवा इकडे नजर राहते, पण खऱ्या अर्थानं त्याला जर गळा देत असेल तर लाल बादशाह आहे. त्याला दोन्ही साईड देव म्हणे. आणि जेवढं पचरंगी तो, जेवढं कौतुक पारंपरिक गोष्टीचं होतं तेवढं ह्या हायब्रेटर याचं नाही होत. त्याच्यामुळे हे गावराने त्याला देव म्हणे दोन्ही साईडला. पायावर दोन्ही साईड काळे बरोबर, आणि डोक्यावर टिक्का आहे म्हणजे पचरंगी कलर आला त्याचा. बर. हो. तसला बैल समज ले योगानं भेटतो. या गोष्टी नशीब लागतं त्याला या गोष्टी बघितल्या जातात कुठेतरी. आता एक महत्वाचा मुद्दा विचारायचा. तुमचा संघर्षाचा काळ आहे, त्याच पद्धतीने तुमच्या भाऊबंदाचा संघर्षाचा काळ आहे. बांधाला बांधे म्हणून तो प्रश्न विचारावा वाटतोय मला. हो. आणि तुमचा संघर्षाचा काळ चालू होता. हो. त्याच्यानंतर बदलला, खरेद्या केल्या, आज कुठेतरी बैला गुलाला त्रात आहे. संघर्षाचं काय आता नंदी चढ उतार तर चालूच असते. आता आपण पण म्हणला संघर्ष आपला आज संपान उद्या संपान, 2-3 महिने काही संपला नाही. मग त्याला काय आपण पैसे घातले, खरेदी करायच्या टॉपचे, पुन्हा टॉपला शेतो ना माणूस. पैसे नाही घातले ना तुम्ही? जास्त घातले 2 महिने घातले नाही. मग किती पैसे गेले?
ते काय फॉर्च्युनरच्या मैदानाच्या अगोदर समज कमीत कमी 15 लाख रुपये घातले 15 लाख 3-4 दिवसातच. हो, बर. तो नाव टापला आलं ना, यायलाच धरून बसला असता तर मग कोण विचारत होत. नाही पण आता त्या गोष्टी पण करून बसले ना ते. हो, कोण? शाकीर बहीण ते त्या गोष्टी पण करून बसले, हो. पण यश मिळत नाही. त्याचं कारण नाही, काही नाही. त्याला समज उद्या स्टॉपची खरेदी करू द्या, यश ऑटोमॅटिक भेटतं, गुलालात येऊन जात. बर. खरेदी करावं लागते ना त्याला टॉप. आता आपण म्हणला असता मोठा देवास पळाचा 3 पायावर लंगडा आहे, पण त्यालाच पळायचं आणि त्याच्यावरच गुलाल व्हायचं, हे शक्य नाही ना ते. बरोबर. त्याचे समज त्याला बी थोडा संयम पाहिजे ना. ते मोठा देव आपला समज पुन्हा 2-3 महिन्यात पुन्हा 1 नंबर करीन ना. मोठा द्या. हो, बरं, एवढी गॅरंटी? हो, एवढी गॅरंटी. किती वर्षाचा तो आता? तो समज ले झाला तर 5-1 वर्षाचा असेल. 5-1 वर्षाचा आहे. आणि ती गाडी बाब्याहून तर लहान आहे तो. बाबा लहान आहे. हो, मग ते कुठेतरी त्याची गाडी पळताना लोकांना ज्या बी दिवशी त्याचा पाय ओके मध्ये झाला, एवढा विश्वास आम्हाला लाल बादशाहवरनी, छोट्या देवावरनी, कोणत्याच बैलावरनी त्याच्यावर त्याच्यावर आहे. सगळ्याला धप्पा देणार. या बैलांचे नावं कसे सजेस्ट करता तुम्ही? म्हणजे कसं डोक्यात येतं की लाल बादशाह, हां, छोटा देवाबाई, मग तिकडं सोन्या झाला, ते आपलं नाव आपल्या छोटी अशी चिमुकली मुलगी ती ना ठेवलं त्याचं नाव. बरं. त्याचं नाव रणवीर होतं अगोदर. रणवीर होता. हो, रणवीर म्हणून ते जसं आपण खरेदी करून आणला त्या लाल कलरचं ते वाटलं, ते म्हणे त्याला लाल बादशाह करायचं म्हणे. बरं. अगोदरच, पळाच्या अगोदरच. एक दिवस लाल बादशाहचं नाव हे अखंड भारतभर गाजणार. ज्या पद्धतीने बकासूरचं नाव सरपंच होतं, सरपंचाहून बकासूर झाला. हो, आणि अचानक घडलेल्या गोष्टी आणि अचानक घडलेल्या गोष्टी कुठंतरी एक वेगळं वळण घेतात. ते नाही, तेच बकासूर ज्या मैदानावर त्याचं नाव सरपंचाहून बकासूर झाला, त्याच मैदानाला आपल्या छोट्या देवाने 1 नंबर केला. त्यानं त्याला तिथंच नाव द्यायला VIP देवा द्यायला त्या मैदान. VIP देवा. हो, बर. पण ठीक आहे, देवा छोटा देवाच बरं आहे म्हणा. VIP देवा नको, VIP नको. VIP मध्ये मोडले का मग तुमचा VIP राणा झाला, लोक तुमच्याकडे नाही तर मग VIP दुसऱ्या मैदानाला आपण म्हणला नाही छोटा देवाच बरा आहे आपला, मोठा देवा एक छोटा देवा. VIP नजरेने बघायला आपला. लागतं. आणि आपल्या मोठ्या देवाच्या मुळात आता समज कमीत कमी 50 देवा झाले, देवाबाई. पण हा, देवाच्या नावावर, देवाच्या नावावर देवासारखाच दिसणारा त्याला देवा करायचा. आता त्याला बालमा पण तुम्ही तिकडे त्याला समज आपल्याला छोटा देवाच करावा लागेल, तेव्हा लोकांच्या ओळखात येणार कोणता देवा पळाला, काय पळाला, परीक्षांना ओळखेल, लक्षात येत नाही. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगितलं, संघर्ष असतो, तो संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या समोर येतो. प्रत्येक गाडा मालकाला त्या गोष्टीतून मार्ग काढावा लागतो, मार्ग काढावा लागतो, खचून जावं लागत नाही. नाही खचून नाही. आता काय आपले बी समज चालू आहे आपल्या ते भाऊबांचा जप संघर्ष, पण समज एक ना एक टायमिंग नुसार थोडा संयमाना राहिले निघून येईन टॉपला ते पण येतील. नक्कीच. आता एक बांधाला बांधे म्हणून त्या प्रश्नाला मी भाऊचे ना ते आपले तेवढं काय बरोबर विचारले तुम्ही. आणि लोकांच्या कमेंट येतात नंतर की बाबा तुम्ही तिथं गेले, त्यांची मुलाखत केली नाही. आता शाकीर भाई तिथं नाही, पण तो एक प्रश्न मी याच्यामुळे केला की शेजारी राहता आणि काही गोष्टी एकमेकाला शेअर होता की का बैल पळत नाही, तुमचा बैल कमी पळतोय, त्यांचा जास्त पळतोय, अशा गोष्टी का होता. याच्यावर उलगडा झाला पाहिजे. याच्यातून बाकीच्या लोकांना कुठेतरी मदत मिळते आणि पुढं सरकता, संघर्षातून बाहेर पडत राहता. त्याच्यामुळे तो प्रश्न केला. आता आगामी मैदान येते 22 तारखेचं मोठं मैदान येते नाशिकचं. हो, नियोजन झालं? हो, नियोजन झालं. काय नियोजन? नियोजन चांगलंच आहे. समज पहिले नका सांगू, पहिले मी विचारणारही नाही आणि सांगूही नका. पण याच्या अगोदर लाल बादशाह म्हणजे गाडी फुटू नये की एकच पळणार आहे? नाही, दोन्ही गाडी फुटून. दोन्ही गाडी फुटून, दोन्ही एकत्र. त्याला बैल असे घातले का ते आतापर्यंत आणेल नाही त्याच्या दोघं पण आणेल नाही. बरं. नव्यानं गाडी पळणार आहे आणि नवीन पायऱ्यात पळणार आहे, नवीन पायऱ्यात. बरं. आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणजे ती गाडी चांगली पळेल, दोन्ही गाडी चांगली पळतील. आता यांच्या व्यतिरिक्त कोणाला अजून काढणार आहे? सोन्या बी राहणार आहे तिथं. तो त्याचं काय नियोजन? चांगलं नियोजन, चांगलं नियोजन. VIP राणा पण राहणार आहे, म्हणजे चारी बैल राहणार. मैदान जवळ आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही त्याला. एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी नाशिककरांकडनं करण्यात आलेलं आहे. गणेश भाऊ बनकर हे स्वतः आयोजक आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान आयोजित होतं आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी. तर त्या मैदानाची आतुरता संबंध महाराष्ट्राला लागलेली. 22 तारखेला मैदान येते. त्या मैदानात ही गाडी कुठेतरी चांगल्या रीतीनं पळताना दिसेल. छोट्या देवा बैला बघण्याचा योग एका चांगल्या पायऱ्यात आपल्याला बघायला मिळेल. आणि लाल बादशाह त्याच्यात काय तिथं कामगिरी त्याची दमदार राहते हे बघणं उत्सुकतेचं राहील. लाल बादशाह या
छत्रपती संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थानं जर सोनं म्हटलं तर हे गावरान सोनं आहे. आणि हा लाल बादशाह याचं भविष्य हे खूप मोठं आहे. हे आता आपणच नाही तर प्रत्येकाला वाटतंय आणि खऱ्या अर्थाने राहणार आहे. काय वाटतं? बरोबर आहे. भविष्य राहणार आहे मोठं. हो. चालतं, शुभेच्छा राहतील भैया. आणि पुन्हा गुलाल करा 22 तारखेला. 22 तारीख गेली का पुढची 21 तारीख येतीच. पेडगावच्या मैदानाचं नियोजन करा आणि तिथं पण काहीतरी कामगिरी करा. शुभेच्छा राहतील. धन्यवाद. चलो.